असे असणारे नाथ महाराज की ज्यांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी वाहिलं भगवंतानं. फुकट वाहिलं का? भगवंताचा एक स्वभाव आहे आता, तो घेतल्याशिवाय काही देत नाही. आधी घेसी आणि मग देशी. बरं आपलं भगवंताचं सोडा, आपलं सांगा, फुकट देऊ का कुणाला? आधी घेसी, द्यायचं का नाही ज्याने त्याने ठरवा, पण आधी देसी आणि मग घेसी. असा असणारा भगवंत पंढरीश पांडुरंग परमात्मा, याच्यावरती अत्यंत प्रेम करणारी, अतोनात जीव वाळून टाकणारी नाव तिचं द्रौपदी. आपण म्हणतो की द्रौपदीला हजारो साड्या दिल्या, पण कधी? आधी बोटभर चिंदी घेतली आणि मग साड्या दिल्या. ज्या वेळेस श्रीकृष्ण भगवान आणि द्रौपदी माता पतंग उडवत होते, त्यावेळेस त्या मांजानं माझ्या श्रीकृष्ण भगवंताचं बोट कापलं आणि त्या बोटाला बांधण्यासाठी, चिंधी मागण्यासाठी नारदजी सुभद्रा देवीकडे गेले. अर्धा तास झाला बाईला, बाई काही चिंधी घेऊन नाही आली. परंतु माझ्या द्रौपदीनं क्षणाचाही विचार नाही केला. भरजरी असणारी साडी काढली आणि पदर फाडला आणि माझ्या भगवंताच्या बोटाला गुंडाळला. भरजरी ग पितांबर दिला फाडून, भरजरी ग पितांबर दिला फाडून. द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहीण, सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहीण. विचाराय गेले नारद म्हणून, बोट श्री हरीचे कापले गबाये. बांधायाला चिंधी लवकर दे. सुभद्रा बोलली, तुमच्या आमच्यासारखी होती म्हणे, 500ची पैठणी, 1000ची पैठणी फाडून कशी देऊ? सुभद्रा बोलली, शालूनी पैठणी फाडून का देऊ? चिंधी तुम्हास मी काठची बहीण झाली वैरेण, पाठची बहीण झाली वैरेण. द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. द्रौपदीनं क्षणाचाही विचार नाही केला. डोक्यावरचा पदर खाली काढला, टरकन पदर फाडला आणि भगवंताच्या बोटाला गुंडळला. हा सगळा प्रकार उद्धवजी पाहत होते. उद्धवजी द्रौपदीला म्हणाले, अगं ए द्रौपदी, तुला माहित नाही का की सौभाग्यवती स्त्रीनं डोक्यावरचा पदर कधी खाली पडू द्यायचा नसतो. घ्या घ्या, पटकन घ्या, कॅमेऱ्यात येणार आहे. सौभाग्यवती स्त्रीनं डोक्यावरचा पदर कधी खाली पडू द्यायचा नसतो. म्हणजे माहिती आहे ना भगवान, माहिती आहे मला सगळे नियम, परंतु काय करू, माझ्या भगवंताला लागलंय हो, आणि मला असं देखवत नाही की माझा भगवंत तडफडतोय आणि मी त्याच्यासाठी काहीच करू शकत नाहीये. तिनं क्षणाचाही विचार नाही केला, फाडला आणि बांधला. अहो, मी माझ्या भगवंतासाठी ही चिंधी काय, आम्ही आमच्या नसा देखील काढून देऊ. काळजाची चिंधी फाडून देईन, काळजाची चिंधी फाडून देईन. द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. असे असणारे भगवंत पण श्रीकृष्ण भगवान की सुभद्रा देवी अर्धा तास झाला तरी आली नाही, परंतु माझ्या द्रौपदीने क्षणाचाही विचार नाही केला. पदर फाडला आणि भगवंताच्या बोटाला बांधला. आणि ज्या वेळेस खऱ्या अर्थानं माझ्या द्रौपदीवरती संकट आलं, भगवंताचा धावा करू लागली. अरे ए भगवंता, वेळ का सखी आलावी, अरे कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया.
कुठे गुंतलासी द्वारकेच्या राया कुठे गुंतलासी द्वारकेच्या राया वेळ कासकया लाविला ओ वेळ कासकया लाविला हो भगवंताचा धावा करू लागली. अरे भगवंता कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया वेळ का सखया लाविला. अरे तुझ्या बहिणीवरती संकट आलंय आणि तू असा रणांगण सोडून धावलास. कुठे गेलास तू? का वेळ लावलास एवढा? आणि ज्या वेळेस ही घटना भगवंताला कळाली त्यावेळेस भगवंतानं क्षणाचाही विचार नाही केला. धावत पळत द्रौपदी मातेकडे आले. बोटाची धागा सोडली आणि द्रौपदीकडे फेकली. तेव्हा कुठे त्या हजारो साड्या भगवंतानं त्या द्रौपदीला दिल्या. कौरवी पांचाली सभे माझी राणी कौरवी पांचाली सभे माझी राणी ओ कौरवे पांचाली सभे माझी राणी कौरवे पांचाली सभे माझी राणी वस्त्रहरण कैसी झाली माऊली वस्त्रहरण कैसी झाली माऊली दीनानाथ हृदय सांभाळी आपुले दीनानाथ हृदय सांभाळी आपुले वस्त्रहरण वस्त्र कैसी झाली माऊली वस्त्रहरण वस्त्र कैसी झाली माऊली दीनानाथ हृदय सांभाळी आपुले दीनानाथ अहो हिचं सोडा. खरं जोरदार होऊ द्या ना झालं तर. वाह. मोकळ्या अंतकरणाने. अहो हिचं सोडा हो. एका अंथरुणात झोपणारे, एका ताटात जेवणारे आणि एका बकेटमध्ये आंघोळ करणारे आणि एकाच गुरुची विद्या घेणारे बालमित्र. नाव त्याचं सुदामा आणि कृष्ण. मित्र कसा असावा तर एका कवीनं फार छान वर्णन केलंय. दुःखाडवायला अंबरासारखा दुःखाडवायला अंबरासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आज खऱ्या अर्थानं माझ्या सुद्धा मैत्रिणी आलेत. वेळात वेळ काढून होईना. तुमचंही मनापासून धन्यवाद. तर मैत्री कशी असावी, मित्रप्रेम कसं असावं हे श्रीकृष्ण भगवान आणि सुदाम देवाकडून शिकावं. ज्या वेळेस खऱ्या अर्थानं सुदाम देवांना दारिद्र्य आलं त्यावेळेस आले द्वारकेच्या राजाला भेटायला. इकडे सोन्याच्या नगरीत राहणारा देव, सोन्याचं राज्य त्याचं, सोन्याचं गाव, या नगरीत राहणाऱ्या देवानं सुद्धा आधी त्या सुदाम देवाकडून मुठभर पोहे घेतले आणि मग त्याला सोन्याचा गाव दिला. सुदाम ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिडेला सुदाम ब्राह्मण सुदाम ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिडेला सुदाम ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिडेला मुष्टीभर पोहे घेऊन या त्याचे भेटीला हे गेला मुष्टीभर पोहे घेऊन या त्याचे भेटीला गेला भाव देखोनिया गाव सोनिया
त्याचे भेटेलाही गेला शुद्ध भाव देखोनिया ए गाव सोनियाचा दिला गाव दिला खरा पण कधी दिला आधी मुठभर पोहे घेतले आणि मग गाव दिला मग असा असणारा पंढरीश पांडुरंग परमात्मा नाथांच्या घरी राबला तरी कसा हा मोठा प्रश्न आहे तुम्हाला असे प्रश्न पडत नाही का नाही पडत म्हणूनच आमची दुकानं चाललेत विठ्ठल आता नाथ महाराजांच्या घरी नक्की भगवान परमात्मा राबला तरी कसा ज्याप्रमाणे माझ्या गोपिकांनी या भगवंताला भावाच्या मोलावर नामाच्या जोरावरती विकत घेतलं होतं कसं जन्मभराच्या मोलाई तुके जन्मभराच्या मोलाई तुके मोजियले हरे ना कुणी म्हणे असेल चोरी कुणा वाटते उधारी जन्मभराच्या मोलाई तुके मोजियले हरे विकत घेतला श्याम गवाई में विकत घेतला श्याम गवाई में विकत घेतला काही मी विकत घेतला श्याम, काही मी विकत घेतला श्याम, काही मी विकत घेतला कुणी म्हणे असेल चोरी कोणी म्हणत होतं ही चोरी आहे कुणा वाटते उधारी कोणाला वाटत होतं ही उधारी आहे पण खरं काय होतं जन्मभराच्या मोलाई तुके मोजियले हरे जन्मभराच्या मोला इतके मोजिले हरे नाम अहो त्यांनी इतकं नामस्मरण केलं होतं की त्या नामस्मरणाच्या जोरावरती त्यांनी भगवंताला विकत घेतलं होतं याच प्रमाणे माझ्या नाथ महाराजांनी त्यांच्या भक्तीच्या जोरावरती भगवंताला विकत घेतलं होतं विठ्ठल पण खरं पाहायला गेलं तर भगवंतांना नाथ महाराजांच्या घरी राबून दिलेला शब्द पूर्ण केलाय आता कोणी कुणाला शब्द दिला होता नाथ महाराजांचे पूर्वज भानुदास बाबा यांना भगवंतांना शब्द दिला होता की मी तुझ्या घरी चाकरी करेन ज्या वेळेस आपल्या पंढरपूरचा पंढरीश पांडुरंग परमात्मा विजापूरला निघून गेला विजापूरला अर्थातच विजापूरचा राजा कृष्णदेवराय हा आपला भगवंत कर्नाटकाला घेऊन गेला त्याला इतका आपला भगवंत आवडला की तो कर्नाटकाला घेऊन गेला तुझी आनवाहीन गा देवराया बहु आवडसी जीवा पासोनिया बहु आवडसी जीवा पासोनिया कानडिया विठोबा कानडिया कानडिया विठोबा बहु आवडसी जीवा बहु आवडसी जीवा बहु आवडसी जीवा कानडिया विठोबा कानडिया कानडिया विठोबा कानडिया कानडिया
आपला भगवंत पंढरीश पांडुरंग परमात्मा त्या विजापूरच्या राजाला इतका आवडला की तो घेऊन गेला कर्नाटकाला. आणि मग इथे मात्र वारकऱ्यांच्या डोळ्याला आसवा आली की आपला भगवंत आता कर्नाटकाला निघून गेला. मग भानुदास बाबांना विनंती केली की ओ बाबा, आमचा भगवंत आम्हाला पुन्हा आणून द्या. बाबा म्हणले ठीक आहे, प्रयत्न करतो. गेले कर्नाटकाला, घेऊन आले आपल्या देवाला. आणि ज्या वेळेस पंढरीश पांडुरंग परमात्मा विटेवरती उभा केला त्यावेळेस वारकरी म्हणायला लागले, लावण्याचा गाभा गाभा लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा विटेवरी उभा विटेवरी उभा पंढरी 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 बाबा त्रैलोक्याची शोभा लावण्याचा भगवंताला ते भानुदास बाबा घेऊन आले त्यावेळेस भगवंत उच्चारले की बाबा, फार आनंद झाला की तुम्ही मला माझ्या वारकऱ्यांमध्ये आणून ठेवलं, मला माझ्या पंढरपुरात आणून ठेवलं. मी तुम्हाला शब्द देतो की मी तुमच्या घरी चाकरी करेन. आणि मग तो दिलेला शब्द भानुदास बाबांना शब्द नाथ महाराजांच्या कार्यकालात पूर्ण केला. विठ्ठल आणि अशा असणाऱ्या एकनाथ महाराजांकडे, शांती ब्रह्म एकनाथ महाराजांकडे एक साधक येतो. साधक विचारतो की ओ बाबा, भली मोठी लिस्ट काढली बरं का आधी तुमच्यासाठी. बंगला बांधायचा आहे, गाडी घ्यायचे, जमीन घ्यायचे, पोरांचे लग्न करायचे, हे भली मोठी लिस्ट काढली. लिस्ट वाचून दाखवली. अरे थांब थांब थांब, केवढी मोठी लिस्ट? म्हणे बाबा, तुम्हाला ही वाचून दाखवली, ही तर फार कमी आहे. म्हणे काय? याच्यात भर होते, या लिस्ट मध्ये वाढ होते, पण माझी आवड काही पूर्ण होत नाही, माझी आवड काही संपत नाही. मग म्हणले असं काय? तुझी आवड पूर्ण होत नाही, तू तुझ्या आवडीच्या मागे लागण्यापेक्षा माझ्या भगवंताची आवड पूर्ण कर आणि भगवंत तुझी आवड पूर्ण करेल. आणि हे सत्य आहे. आपली आवड पूर्ण होत नाही म्हणल्यावर ते लक्षात घ्यायचं, देवाच्या मागे हात धुवून लागायचं, देवाची आवड पूर्ण करायची. अर्थातच देव तुमची आवड पूर्ण करेल. आणि मग त्या साधकांना विचारलं की देवाला काय आवडतं? अभंगाचं पहिलं चरण. आवडे देवासी देवाचा प्रकार, आवडे देवासी देवाचा प्रकार, आवडे देवासी देवाचा प्रकार, आवडे देवासी देवाचा प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिना, नामाचा उच्चार रात्रंदिना, रात्रंदिना रात्रंदिना श्रीराम गोपी चंदन किरा, गोपी चंदन किरा. नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, रात्रंदिवस रात्रंदिवस तुळशी महाराज
भगवंताला एवढंच आवडतं का फक्त नामस्मरण? तर पुढे ऐका. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. आता पहिला एक चरण घेऊ. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवड लक्षात घेतली तर व्यक्ती वाईज आवड सांगणं मुश्किल आहे, परंतु लहान गट करून पाहिलं तर लहान मुलांची आवड वेगळी, माता माऊलींची आवड वेगळी, पितृवर्गांची आवड वेगळी, संतांची आवड वेगळी आणि माझ्या देवाची आवड वेगळी. लहान मुलांना काय आवडतं? घोडा करायला आवडतं. लहान मुलांना रस्त्याने नीट चालणार नाही का? मंदिरात आले तरी देवाशी काही घेणं देणं नसतं, पण घंटा मात्र जोरानेच वाजली पाहिजे. लहान मुलांना वेगळं आवडतं. तुमचं मस्त शालू, पैठणी, मेकअप, सोन्याचे दागदागिने, हो की नाही? पुतळ्या पातल्या साखळ्या पैंजण कमरेला कंबर, पुतळ्या डोरल साखळ्या पैंजण कमरेला कंबर, नाकात रतवालोळी, सगळा थाट माट करुनी नेसले ग शालू पैठणचा नेसलेला, शालू पैठणचा नेसलेला, शालू पैठणचा. नेसले चालू पैठणचा, नेसले चालू पैठणचा, नेसले चालू पैठणचा. महिलांची आवड वेगळी, पुरुषांची आवड वेगळी. पुरुषांना शौर्याच्या गोष्टी, राजकारणाच्या गोष्टी, हे बैलगाडा मालक, यांच्या गप्पा वेगळ्याच, यांची आवड वेगळी. आणि माझ्या संतांची आवड वेगळी. माझ्या संतांना देवाची आवड पूर्ण करायला आवडतं. आणि माझ्या देवाला काय आवडतं? नामाचा उच्चार रात्रंदिवस. अजून पुढे ऐका बरं का. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा. आपल्या एवढ्यावरच अडकतो. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा. मोठमोठ्या मुलांची माळ घातली, मस्त कपाळी चंदन टिळा लावलाय, कडक कपडे, झाला वारकरी, असं अजिबात नाही. माझ्या मुक्ताबाई एका ठिकाणी फार सुंदर सांगतात. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्यासी म्हणून रे साधू, जगी विटंबना बाधू. पोटासाठी संत झाले कलित बहुत, कलित बहुत झाले. ए पोटासाठी सन झाले कलित बहुत, झाले कलित बहुत झाले कलित बहुत. माझ्या देवाची आवड वेगळी आहे, देवाला वेगळं आवडतं. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा. आणि पुढे ऐका. हृदयी कळवळा वैष्णवांचा. वैष्णवांविषयी, वारकऱ्यांविषयी कळवळा देवाला आवडतो. नुसता वरवरचा भक्त देवाला आवडत नाही, तर अंतरंगात शुद्ध अंतःकरण अंतरीची घेतो गोडी, 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 पाहे जोडी भावाची, हो हो, पाहे जोडी भावाची. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, सोयरा, देव सोयरा, सोयरा, देव सोयरा, देव सोयरा. अंतरीची घेतो गोडी, पाय गोडी भावाची, हो हो, पाय गोडी
नाथा. माझ्या भगवंताला काय आवडतं? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवा. यापुढे अजून एक आवडतं, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. खरं तर जन्माला आलेल्या माणसाला संसाराची कामं ही प्रत्येकाला आहे. प्रत्येक जण रात्रंदिवस हा संसाराच्या कामासाठी धावपळ करतो. रात्रंदिवस संसाराच्या कामासाठी मागे लागलेला आहे. परंतु खऱ्या अर्थानं संतांच्या दृष्टीने या संसाराकडे पाहिलं तर संत सांगत फलकट तो संसार. अजून पुढे पाहिलं तर ऐका, अरे हा संसार संसार जसा तवा चुल्हावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अरे हा संसार संसार दोघा जीवांचा विचार, देतो सुखाला नकार आणि दुःखाला होकार. संसार दुःख मूळ बहुकडे इंगळ, सार दुःख मूळ चौकडे विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ. क्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ. काम क्रोध लोभ शून्य, पाठी लागले ओढाळ. काम क्रोध लोभ सोनी, पाठी लागली ओढाळ. दृष्टी देईला निर्मळ, नामी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ. धर्म जागो सदैवाचा, देवा पर उपकारी. आंधळ्या दृष्टी देतो, त्याचे नाव मी धर्म जागो सदैवाचा, देवा पर उपकारी. आंधळा दृष्टी देतो, त्याचे नाव मी उच्चार. संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ. संसार दुःख मूळ चौकडे हे विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ. विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ. काम क्रोध लोभ शून्य, पाठी लागले ओढाळ. काम क्रोध लोभ शून्य, पाठी लागले ओढाळ. नामी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ. नामी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ. सर्व जागो सदैवाचा, देवा पर उपकारी. आंधळ्या दृष्टी देतो, त्याचे नाव मी उच्चार. धर्म जागो सदैवाचा, देवा पर उपकारी. आंधळ्या दृष्टी देतो, त्याचे नाव मी उच्चारी. इतकं सुंदर भगवंतानं शरीर दिलंय. भगवंतानं खऱ्या अर्थानं आपल्याला हे शरीर नुसतं संसारासाठी नाही दिलेलं. हे शरीर खऱ्या अर्थानं कशा करता दिलाय? देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. आपण नको त्याच्या मागे लागलोय. कबीर जे सांगतात, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. रे जिसे पाना था उसको तो खो दिया. जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया क्या किया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया.
जैसे पानाचा उत्सव हो दिया खऱ्या अर्थानं शरीराचा उपयोग कसा करायचा हे आखवो हे आखवो जो शाम का दर्शन किया करे हे शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे बेकार वो मुख है बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ ही बातों में मुख वो है जो भगवान का सुमिरन किया करे हीरे मोती हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की है हाथ वो भगवान का पूजन किया करे मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में प्रभु प्रेम में बलिदान में जीवन दिया खऱ्या अर्थानं आपल्याला एवढं साधन दिलंय की या साधनापेक्षा दुसरं साधनच नाही अभंगाचं तिसरं चरण आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधना निर्धारी आन तुझे साधना निर्धारी आन काही तुळशी माला गोपी चंदनाची तुळशी माला